रात्री 12 वाजता हायवेवरचा एखादा ढाबा फुल भरलेला असतो. ट्रक ड्रायव्हर जेवायला थांबलेले, फॅमिली कार थांबलेली, टपरीवर चहा घेणारी गर्दी, असे अनेक ढाबे तुम्ही पाहिले असतील. पण आता त्या ढाब्यावर बुलडोझर चालवण्याची शक्यता आहे. कारण सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिलाय की राज्यातल्या नॅशनल हायवेच्या कडेला असलेले हजारो ढाबे आणि हॉटेल्स फक्त 60 दिवसात हटवले जाणार आहे. तुमचा आवडता ढाबा जो तुम्ही रोड ट्रिप मध्ये न चुकवता गाठता, ज्यामध्ये रोटी आणि तडक्याची चव तुम्हाला अजूनही आठवते, तो सुद्धा या यादीत असू शकतो. आणि हे फक्त एखाद्या शहरापुरतं मर्यादित नाही, तर राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातून जाणाऱ्या नॅशनल हायवेवर हा नियम लागू होणार आहे. काय आहे हा आदेश, कशामुळे आला आणि आता पुढे काय होणार, या व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर समजून घेऊया. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली 2 भयानक अपघातांमधून. 2 नोव्हेंबर 2025 ला राजस्थानच्या फलोदी जिल्ह्यात हायवेच्या कडेला असलेल्या एका ढाब्यात एक ट्रक जेवणासाठी थांबला होता. मागून येणारा टेम्पो त्या ट्रकला जोरात धडकला आणि या अपघातात 15 जणांचा जागीच मृत्यू झाला. जवळपास त्याच काळात तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात नॅशनल हायवे नंबर 163 वर रॉंग साईडने येणारा ट्रक खड्डा चुकवताना एका प्रवासी बसला धडकला. या अपघातात एकूण 30 जणांचा बळी गेला. दोन्ही अपघाताचा धागा एकच होता: हायवेच्या कडेला अनधिकृतपणे उभे राहिलेले ढाबे आणि तिथे बेशिस्तपणे पार्क होणाऱ्या गाड्या. सुप्रीम कोर्टाने या घटनेची स्वतःहून दखल घेतली आणि फलोदी अपघात विरुद्ध NHAI या नावाने सुओ मोटो याचिका दाखल करून 13 एप्रिल 2026 ला महत्त्वाचे आदेश दिले. या दोन्ही अपघातांचे व्हिडिओ आणि बातम्या त्यावेळी देशभर व्हायरल झाल्या होत्या आणि हायवे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. पण नेहमीप्रमाणे काही दिवसांनी हा विषय मागे पडेल असं वाटत असतानाच सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात लक्ष घालून त्याला एक आदेश दिला. कोर्टाने एक धक्कादायक आकडेवारी समोर आणली. भारतातल्या एकूण रस्त्यांपैकी फक्त 2% रस्ते नॅशनल हायवे आहेत. पण देशात होणाऱ्या एकूण रस्ते अपघातात मृत्यूंपैकी जवळपास 30% मृत्यू याच हायवेवर होतात. याचं मोठं कारण म्हणजे हायवेच्या कडेला उभे राहणारे ढाबे, हॉटेल्स आणि तिथे रात्रभर पार्क होणारे ट्रक आणि बस. या गाड्या नक्की थांबल्यात की चालताय हे मागून येणाऱ्या वाहन चालकाला कळतच नाही आणि तिथूनच अपघात घडतात. कोर्टाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कारवाईचे आदेश दिले. पण 13 जुलैला जेव्हा न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, तेव्हा फक्त बिहार, कर्नाटक आणि पोंडिचेरी या 3च राज्यांनी अनुपालन आव्हान सादर केल्याचं समोर आलं. बाकी सगळी राज्य गप्प होती. कोर्टाने रोकटोक शब्दात बजावलं की 2 आठवड्यात अहवाल आला नाही तर संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना आणि पोलीस महासंचालकांना प्रत्यक्ष कोर्टात हजर राहावं लागेल. हा दमबस्ताची यंत्रणा हल्ली महाराष्ट्राच्या नगर विकास विभागाने 10 ऑगस्ट 2026 ला परिपत्रक काढून राज्यातल्या सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. यात नॅशनल हायवेच्या राईट ऑफ वे म्हणजेच ROW मध्ये उभी असलेली अनधिकृत बांधकाम 60 दिवसात हटवण्याची जबाबदारी थेट जिल्हा अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली. आता ROW म्हणजे नक्की काय, तर हायवे म्हणजे फक्त गाड्या धावतात तो मुख्य रस्ता नाही. यात रस्त्याच्या कडेची जागा, ड्रेनेज सिस्टम, सर्व्हिस रोड आणि भविष्यातल्या विस्तारासाठी राखीव ठेवलेली जागा हे सगळं येतं. याच पट्ट्यात उभे राहिलेले ढाबे आणि हॉटेल्स वाहतुकीला अडथळा ठरतात आणि अपघातांना नियंत्रण देतात. या संपूर्ण प्रक्रियेत एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. 10 वर्षापूर्वी सुद्धा हायवेच्या कडेला दारू दुकानाबाबत असाच एक नियम आला होता. तेव्हा काही जणांनी शक्कल लढवत हायवेला जोडणाऱ्या छोट्या गल्ल्या दाखवून अंतराचा नियम बगल दिला होता. यावेळी मात्र कोर्टाने अंतर मोजायची पद्धत स्पष्ट करून टाकली. हायवेच्या मध्यबिंदूपासून थेट अंतर मोजलं जाईल, त्यामुळे आधीसारखी पळवाट शोधणं सोपं राहणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यावसायिक बांधकामासाठी निवासी बांधकामापेक्षा जास्त अंतर राखीव ठेवण्यात आले. कारण पार्किंग, वाहनांची ये-जा आणि ग्राहकांची गर्दी यामुळे धोका जास्त वाढतो, हे कोर्टाने स्पष्टपणे मान्य केले. हा उद्देश फक्त जुन्या अनधिकृत बांधकामापुरता मर्यादित नाही. सुप्रीम कोर्टाने जमीन वापराबाबत ठाम अंतर सुद्धा निश्चित करून दिले. हायवेच्या मध्यबिंदूपासून 40 मीटर पर्यंत कुठलीही निवासी बांधकाम करता येणार नाही आणि 75 मीटर पर्यंत कुठलंही व्यावसायिक बांधकाम उभं राहू शकणार नाही. हायवे पासून 500 मीटरच्या आत दारू विक्रीलाही पूर्ण बंदी असेल. यापुढे नवीन ढाबा, हॉटेल किंवा कुठलाही व्यवसाय बांधकाम या यादीत उभं करणं तत्काळ प्रभावाने थांबवण्यात आलंय. इतकंच नाही तर या पट्ट्यात असलेल्या
व्यावसायिकांचे परवाने, NOC आणि ट्रेड लायसन्स सुद्धा 30 दिवसात तपासले जाणार आहेत आणि NHAI किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पूर्व परवानगी शिवाय कुठलंही नवीन लायसन्स दिलं जाणार नाही किंवा जुनं रिन्यू ही होणार नाही. म्हणजे जे ढाबे वर्षानुवर्ष परवानग्याच्या भरोश्यावर चालत होते त्यांच्या समोर आता प्रश्नचिन्ह उभं राहिले. आता स्वाभाविक प्रश्न हा येतो की ग्राहकांनी करायचं काय? हायवेवर थांबून जेवायचं नाही का? तर असं अजिबात नाही. हायवेवर थांबण्यावर बंदी नाही, फक्त थांबण्याची जागा आता ठरवून दिली जाईल. पण सरसकट सगळेच ढाबे तोडले जातील असंही नाही. आधी कुठलं बांधकाम अनधिकृत आहे आणि कुठे आवश्यक परवानग्या आहेत याची तपासणी होईल. त्यानंतरच कारवाईची पुढची प्रक्रिया केली जाईल. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हायवे सेफ्टी टास्क फोर्स स्थापन करण्यात आलाय, ज्यात पोलीस, NHAI, PWD आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकार असतील. जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त किंवा अधीक्षक यांच्यावर संयुक्तपणे कारवाईची जबाबदारी असेल आणि दर 15 दिवसांनी या टास्क फोर्सला आढावा बैठक घेऊन प्रगतीचा अहवाल ठेवावा लागेल. प्रवाशांसाठी आणि ट्रक ड्रायव्हरसाठी थांबण्याची सोय पूर्णपणे बंद होणार नाही, पण आता थांबायचं ठिकाण निश्चित असेल. रस्त्याच्या कडेला दिसेल तिथे ट्रक लावून रात्र काढायची पद्धत आता बंद होईल. त्याऐवजी अधिकृत सर्व्हिस एरिया, डेसिग्नेटेड फूड स्टॉप आणि रेस्ट एरियाज वापरावे लागतील. या 60 दिवसाच्या मुदतीत फक्त अतिक्रमण हटवणं अपेक्षित नाही, तर पार्किंगच्या अधिकृत जागा, एंट्री पॉइंट्स आणि इमर्जन्सी सुविधा उभारणंही अपेक्षित आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाने या आदेशात भारतीय संविधानाच्या कलम 21 चा स्पष्ट उल्लेख केलाय. कोर्टाच्या मते बेकायदेशीर पार्किंग किंवा अपघात प्रवण जागांमुळे एकाही नागरिकाचा जीव जाणं हे राज्याच्या संरक्षण जबाबदारीचं अपयश ठरतं आणि जगण्याचा अधिकार म्हणजे फक्त जीव वाचवणं नाही, तर सुरक्षित परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी सुद्धा आहे. यामुळे प्रशासनावरील दबाव वाढलाय, कारण हलगर्जीपणा झाला आणि पुन्हा अपघात घडला तर जबाबदारी थेट प्रशासनावर येऊन पडणार आहे. त्यामुळे टास्क फोर्सच्या बैठका फक्त कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष जमिनीवर काम दिसावं यासाठी वरिष्ठ पातळीवरून सुद्धा पाठपुरावा सुरू झाल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी संबंधित लोकांची चिंता वेगळीच आहे. रोज हजारो ट्रक याच हायवेवरून धावतात आणि रात्रीचा मुक्काम, जेवण आणि विश्रांतीसाठी एकमेव आधार असतात. जर हे ढाबे अचानक बंद झाले आणि पर्यायी सर्व्हिस एरिया वेळेत उभे राहिले नाही, तर ड्रायव्हर्सना मध्यरात्री विश्रांतीसाठी जागाच उरणार नाही आणि थकलेल्या अवस्थेत गाडी चालवणे हे सुद्धा तितकंच धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे प्रशासनासमोर आता दुहेरी आव्हान आहे. एका बाजूला अनधिकृत बांधकाम हटवण्याची आणि दुसऱ्या बाजूला वेळेत सुरक्षित पर्याय उभे करायचे. थोडक्यात ही 60 दिवसांची मुदत साधीसुधी प्रशासकीय कारवाई नाही. यावेळी सुप्रीम कोर्ट स्वतः लक्ष ठेवून आहे आणि हलगर्जीपणा केला तर थेट अधिकाऱ्यांना कोर्टात हजर राहावं लागणार आहे. त्यामुळे पुढच्या काही आठवड्यात महाराष्ट्रातल्या हायवेचं चित्र बदललेलं दिसलं तर आश्चर्य वाटायला नको. पण खरा प्रश्न हा आहे की सुरक्षेच्या नावाखाली जी कारवाई होते त्यात प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या छोट्या ढाबेवाल्यांचं आणि हजारो कुटुंबाच्या रोजगारांचं काय होणार? सुरक्षा आणि रोजीरोटी यांच्यातला हा तिढा नेमका कसा सुटणार हे येत्या 60 दिवसातच स्पष्ट होईल. तुम्हाला हा निर्णय योग्य वाटला का, की यात आणखीन विचार व्हायला हवा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.